पावसाळ्यात काहीतरी छान, गरमागरम, पौष्टिक सूपचा प्रकार तर झालाच पाहिजे. आज आपण अगदी पौष्टिक भोपळ्याची आणि शेवग्याच्या शेंगांची सूप बनवणार आहोत. कुठलीही कॉर्नफ्लॉवरची पावडर न वापरता देखील आपलं सूप बघा किती छान, अगदी घट्टसर आणि चवीला सुद्धा अगदी चविष्ट असं तयार होतं. वेट लॉस साठी जर विचार करत असाल तर हे सूप अगदी उत्तम आहे. रात्रीच्या हलक्या-फुलक्या जेवणासाठी सुद्धा परफेक्ट असं आहे. नमस्कार मंडळी. मी रुचा आपल्या सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. तर सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. भोपळ्याचं सूप बनवण्यासाठी बघा अगदी ताजा मस्त हिरवागार असा भोपळा आपण बाजारातून आणलेला आहे आणि सोबतच शेवगाच्या शेंगा. यातला पाऊण भोपळा मी वापरणार आहे आणि 2 शेवगाच्या शेंगा मी या ठिकाणी वापरणार आहे. हे प्रमाण जे आहे ते आपल्या गरजेनुसार आपण कमी जास्त देखील करू शकता. तर एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे. नंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे. 2 ते 3 शेंगाचे तुकडे करून त्यांची सालं काढून घेतलेली आहेत. कांद्याचे आता आपण मोठेच असे काप करून घेऊ. कारण आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत. कांदा कापून झाला की आपल्याला टोमॅटो देखील याच पद्धतीने थोडा जाडसर असा कापून घ्यायचा आहे. शेवग्याच्या शेंगा, टोमॅटो आणि कांदा आपला रेडी झालेला आहे. तर पाऊण आपण यामध्ये भोपळा घेणार आहोत. म्हणजे अगदी 4 ते 5 लोकांना पुरेल इतकं सूप आपलं तयार होतं. जास्त प्रमाणात जर करायचं असेल तर आपण संपूर्ण भोपळा घ्यायचा आहे आणि शेंगांचं प्रमाण देखील वाढवायचं आहे. तर भोपळ्याची साल काढून घेतलेली आहे. भोपळ्याची साल काढल्यानंतर आपण याचे मोठेच असे तुकडे करून घेणार आहोत. अगदी बारीक नाही केले तरी सुद्धा चालू शकेल. यानंतर कुकर घ्यायचा आहे. कुकरमध्ये आपल्याला आता हे सगळं जे आहे ते शिजायला घालून घ्यायचं आहे. थोडं-थोडं करून आपण कुकरमध्ये सगळं घालून घेऊ. संध्याकाळच्या वेळेसाठी अगदी परफेक्ट अशी ही एक रेसिपी आहे. अगदी छान फ्रेश वाटतं या रेसिपीने आपल्याला, या सूपने. यानंतर शेवगाच्या शेंगा देखील आपण पाण्यामध्ये भिजत घातल्या, तर ते पाणीच आपण यामध्ये घालून घेऊ थोडंसं. अगदी अर्धी वाटी आपण यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. कुकर झाकण लावून आपल्याला साधारणतः 3 ते 4 याच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. कुकरच्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि संपूर्णपणे प्रेशर कुकरचं निघालं आहे. कुकर बघून घेऊ. तर बघा आपलं सगळं जे आतलं जे आपण टाकलेलं होतं ते व्यवस्थित शिजलेलं आहे. शेवगाच्या शेंगा देखील शिजलेल्या आहेत. तर थोडं आपण हे शेंगा आणि हे सगळं थोडंसं गार होऊ देऊ आणि यानंतर या शेंगांच्या मधला गर आपण काढून घ्यायचा आहे. तर शेंगा थोड्याशा गार झाल्या, तर आतला जो गर आहे तो आपण हाताच्या सहाय्यानेच आपण काढून घेणार आहोत बघा या पद्धतीने. थोडेसे श्रम लागतात, परंतु शेवगाच्या शेंगांचा गर काढणे फार आवश्यक आहे. नाहीतर घशामध्ये सूप पिताना ह्या काड्या ज्या आहेत त्या शेवगा शेंगांच्या अडकू शकतात. त्यामुळे गर मी या ठिकाणी काढून घेतलेला आहे आणि आता याला अगदी पल्पी आपल्याला करायचं आहे. त्यासाठी मी ब्लेंडरचा उपयोग करणार आहे. आपण मिक्सरमध्ये देखील याला टाकू शकतात आणि अगदी छान याची प्युरी अशी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. सूपला आता आपण फोडणी देऊन घेऊया. तर त्यासाठी 1 टेबलस्पून मी तूप घातलेलं आहे. तुपातलं जे हे सूप आहे, तुपातल्या फोडणीतलं खूप छान असं लागतं. शिवाय वेट लॉससाठी देखील तुपाचाच आपण वापर करतो. त्यामुळे तूप घातलेलं आहे 1 चमचा. त्यामध्ये आता आपण थोडीशी मोहरी टाकून घेऊ. यानंतर एक मिरची मध्ये कापून घेतलेली आहे बघा उभी, ती घातलेली आहे. थोडीशी मिरची तडतडली, फोडणीसुद्धा छान फुटली, की त्यामध्ये पुढे आपण यामध्ये हिंग घालून घेऊ. हिंग छान तडतडला, की त्यामध्ये आपल्याला सूपची तयार केलेली जी प्युरी आहे ती घालून घ्यायची आहे. सगळं छान असं एकजीव करून घेऊ आपण. यामध्ये कुठली कॉर्नफ्लॉवर किंवा एक्स्ट्राचं तांदळाचं पीठ घालण्याची आवश्यकता नाही. भोपळ्यामुळेच बघा याला किती छान असा थिकनेस आलेला आहे आपल्या सूपला. सूप बऱ्यापैकी घट्ट आहे. ते ॲडजस्ट करण्याकरता त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्याकरता आपण एका बाजूला गरम पाणी ठेवलेलं आहे बघा. तर सूप थोडंसं पातळ आपण करून घेऊ. आपल्याला आवश्यकतेनुसार आपण हे सूप पातळ करून घ्यायचं आहे. यामध्ये थोडंसं पाणी मी घातलेलं आहे. अजून देखील मला हे सूप थोडंसं घट्टसरच वाटत आहे. म्हणून यामध्ये मी पुन्हा एकदा थोडंसं गरम पाणी घालत आहे. पाणी घालताना गरमच घाला म्हणजे सूपची चव आपली बिघडणार नाही. अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीचं आपलं हे सूप आता या ठिकाणी तयार झालेलं आहे. त्यामध्ये आता आपण उरलेले बाकीचे मसाले एक वन बाय वन घालून घेऊयात. तर त्यामध्ये बघा मी अर्धा टीस्पून हळद घातलेली आहे. यानंतर तिखट थोडंसं घालून घ्यायचं आहे. जिरेपूड घातलेली आहे बघा. भाजलेल्या जिऱ्याची पूड घातलेली आहे मी. जिरे न घालता जिरेपूड या ठिकाणी मी घातलेली आहे. थोडीशी जिरेपूड अजून घातली आणि यानंतर गरम मसाला घातलेला आहे बघा. खानदेशी मध्ये थोडासा गरम मसाला मी घेतला होता तो घातलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर थोडंसं तुम्ही यामध्ये गूळ देखील घालू शकता. साधारणतः 5 मिनिटं आपल्याला मध्यम आचेवर आपल्याला याला उकळी काढून घ्यायची आहे. 5 मिनिटं उकळी काढल्यानंतर बघा आपण यामध्ये सगळ्यात शेवटी लिंबू पिळून घ्यायचा आहे. तर अर्ध लिंबू मी आता पिळून घेत आहे.
लिंबू पिळून घेतल्यामुळे ह्या सूपची पौष्टिकता अजून वाढते. व्हिटॅमिन सी असते लिंबामध्ये. त्यामुळे ते देखील आपल्याला ह्या सूपमधून मिळत आहे. अगदी कॅल्शियम देखील आपल्याला शेवगाच्या शेंगांमधून मिळत आहे. भोपळा देखील खूप छान असा असतो. त्यामुळे अत्यंत पौष्टिक हे सूप तयार 5 मिनिटं सूपला उकळी आडल्यानंतर आपलं जे सूप आहे ते फायनली आता रेडी झालेलं आहे. त्यामध्ये भरपूर अशी हिरवीगार चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. पुन्हा एकदा याला ढवळून घ्यायचं आणि यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आपलं अगदी गरमागरम असं शेवग्याच्या शेंगा आणि भोपळ्याचं अगदी पौष्टिक असं हे सूप तयार झालेलं आहे. सूपचा हा वेगळा प्रकार आहे. खूप छान असा लागतो. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. आपलं गरमागरम चटपटीत चवीचं भोपळा आणि शेवगाच्या शेंगांचं अगदी दाटसर असं सूप बघा सर्व्हिंगसाठी रेडी झालेलं आहे. रंग देखील बघा किती सुरेख आलेला आहे आणि दाटसरपणा देखील अगदी परफेक्ट असा आलेला आहे. कुठलंही कॉर्नफ्लॉवर किंवा कुठलंही पीठ आपण यामध्ये वापरलेलं नाही. शिवाय पौष्टिकता म्हणाल तर कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत असलेलं हे सूप आपल्यासाठी अगदी परफेक्ट असा ऑप्शन आहे पावसाळ्यामध्ये. खिचडीसोबत किंवा तुम्ही नुसतंच हे सूप देखील एन्जॉय करू शकतात. शिवाय वेट लॉससाठी देखील अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे. तर तुम्हाला आजची माझी रेसिपी आणि रेसिपी रिलेटेड दिलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा, हाईप देखील करा म्हणजे आपल्या चॅनल लवकरात लवकर पुढे जाण्यास मदत होईल. माझे चॅनल क्रमांक खात्याशीला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाजूची घंटी दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे माझ्या सर्व रेसिपी सर्वप्रथम पोहोचतील. अशा छान छान आणि मस्त मस्त नवनवीन अशा रेसिपीज घेऊन पुन्हा भेटूया खमंग खाण्याच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.